तर नमस्कार मित्रांनो, मी निखिल घोले आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं निखिल घोले ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर. तर आता बरेच दिवसाने आपला हा मोटो व्लॉग येतो आहे आणि हा मोटो व्लॉग मी कुठे म्हणजे असं ट्रॅव्हल रिलेटेड नाही आहे. हा एक अपडेट किंवा एक इन्फॉर्मेशन रिलेटेड आहे, जो की आता मुंबईमध्ये नवीन रूल निघाला आहे. बहुतेक जणांना आता माहीतच असेल की फॉग लाईट तुम्ही इन्स्टॉल नाही करू शकत, किंवा जर इन्स्टॉल केले असतील तर तुम्हाला ते हेडलाईटच्या खाली लावायचे आहेत आयदर, किंवा तुम्हाला ते ढाकून ठेवायचे आहेत त्या रिलेटेड. तर ज्या दिवशी हा रूल मुंबईमध्ये आला, मे बी हा आता जून चालला आहे, हा मेच्या एंडिंगमध्ये काहीतरी हा रूल आलेला. आणि माझे मित्र स्पितीला जात होते, तर त्यांचे बाईक्स वगैरे लोड करून जेव्हा मी रिटर्न येत होतो तेव्हा मला अंधेरीचा जो सहार एअरपोर्ट आहे त्याच्या खाली एक ब्रिज लागतो, तिथे खाली मला अडवलेलं. आणि तेव्हा मला समजलेलं की भाई असं काहीतरी रूल आलं आहे. फर्स्ट टाईम होतं, सो म्हणजे ते कॉपरेटिव्ह होते, त्यांनी सोडलं, एवढं काय बोलले नाही, फक्त वॉर्निंग दिली. पण ठीक आहे, मला हेच याबद्दलच बोलायचं आहे. जर फॉग लाईट सपोज गाडीला नसेल तर आता बघा, आता हे जे तुम्ही स्ट्रीट लाईट्स बघताय, तर या सर्वांच्या हिशोबाने ठीक आहे, आपण मानू शकतो की फॉग लाईट नसली तरी चालेल. आणि मला फॉग लाईट लावायची गरजसुद्धा नाही, कारण रस्ता हा क्लिअरली विजिबल आहे. बट अशा ठिकाणी काय जिथे लाईट्सच नाही, तिथे काय करणार? तिथे तुम्हाला रस्ते दिसणारच नाही, खड्डे दिसणारच नाही, मग तुम्ही काय कराल? तर या एका रिलेटेड पण चर्चा झाली पाहिजे, कारण माझ्या मते आता कितीतरी असे बायकर्स आहेत ज्यांनी या विषयावरती बोलून झालेले आहेत, सर्व काय करून झालेलं आहे. त्या ब्रिजच्या खाली मला थांबवलेलं, जे सिग्नल दिसतं आहे दुसरावाला तिकडे, तिथे ऑलमोस्ट पोलीस उभे असतात, ट्रॅफिक पोलीस उभे असतात. ठीक आहे, तुम्ही जर त्यांच्याकडे चांगल्या प्रकारे वार्ता केली, सांगितलं मी त्यांना की ठीक आहे मी काढेन, पण मी त्यांना ढाकून ठेवलं आहे. मला आता ते काढून आयदर मी खाली लावेन किंवा मी मोस्ट ऑफ काढूनच टाकेन. कारण कसं आहे माहिती आहे का, एकदा वॉर्न केलं, दोनदा वॉर्न केलं ठीक आहे, पण ते आपण पण जर रूल फॉलो नाही केलं तर काय अर्थ नाही, काहीतरी यावर तोड निघेलच. हो भाई, एक्स्केप मस्त बाईक आहे. हां, तर मी बोलत होतो की याच्यावरती आता काय तोडगा निघतो आहे हे आपल्याला शोधायला हवं. कारण लाईट्स नका लावू हे फक्त एक उपाय नसणार, बिकॉज यांचे जे स्टॉक लाईट्स आहेत ना, एवढे पॉवरफुल नाही आहेत आणि रस्तासुद्धा एवढा काही दिसत नाही. माझ्यामध्ये लाईट्स लावले पाहिजे, त्यांची काहीतरी एक मर्यादा असली पाहिजे, कितीपर्यंत लाईट्स असले पाहिजे किंवा त्यांचा फोकस कुठे असला पाहिजे. तर या विषयावरच आपल्याला आज बोलायचं आहे. म्हणजे मला बोलायचं होतं की नक्की काय, म्हणजे तुमच्यापैकी जर कोणाला यावरती उपाय माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. कारण यार मला तर म्हणजे ते अजिबात वाटते की जर आपण लाईट्स लावणार नाही. मी आता मुंबई गोवा हायवे मार्गे मारत गावी जातो दापोलीला, काही रस्त्यापर्यंत लाईट्स आहे, त्याच्यापुढे लाईट्सच नाही, मग तिथे काय करायचं? अशा वेळेला अपघात होण्याचे चान्सेस आहेत ना खूप वाढतात. तर स्वतःच्या सेफ्टीसाठी म्हणून बायकर्स लाईट लावतात. असं काय कोणाला शॉक नाही की लाईट लावून उगाच चालवत राहतात, कारण त्याच्याने बॅटरी वे पण लोड होतं, गाड्या पण खराब होतात. पण काय इररिस्पॉन्सिबल रायडर्स आहेत जे अशा रोड्सवरती सुद्धा हजार्ड लाईट ऑन करून चालतात. कधी लायटर्स जे कधी फॉग लाईट जे इन्स्टॉल केले असतात त्या लोकांनी, ते सुद्धा ऑन करून चालतात जिथे काही गरजच नसते. तर तुम्ही पण जर रिस्पॉन्सिबल रायडर असाल तर नक्की या गोष्टी करू नका. याच्यामुळे काय होतं माहीत आहे का, जे आमच्यासारखे रायडर्स आहेत, आता आम्ही स्वतः ग्रुप राईड करतो, तर याच्यामध्ये ऑलमोस्ट जेवढे रायडर्स आहेत ना, सर्व ते फॉग लाईट्स असतात. वाय? बिकॉज कधी आम्हाला हॉटेलला पोचायला उशीर झाला, 7चे 8 वाजले आणि काळोख पडायला चालू झाला, त्यावेळेला ते फॉग लाईट्स यूज होतात. कारण कुठल्या अशा काही ठिकाणी आम्ही असतो गावामध्ये किंवा कुठल्या घाटांच्या सेक्शनमध्ये, तिकडे लाईट्स नसतेच. आणि आता पावसाळा सुरुवात होणार आहे, तर ऑलमोस्ट धुकं पडणार, रात्रीचं एवढं विजिबिलिटी नसेल, तर त्यावेळेला लाईट्स हवेच. कारण स्टॉक लाईट मला नाही वाटत एवढी पॉवरफुल आहे, माझ्या तरी बाईकची, KTMची तरी एवढी पॉवरफुल आहे की मी या गाडीच्या लाईट्सवरती मी राईड करू शकतो. हे असं राईड करणं एकदम बोलतात ना जीवावर बेतण्यासारखं आहे. तर प्लीज म्हणजे असं रिक्वेस्टच आहे
की जर तुम्हाला कोणाला याबद्दल उपाय माहीत असेल की लाईट्स भले नाही लावायचे, आपण काय करू शकतो, यावर काय उपाय असू शकतो, तर नक्की कमेंट करा. मी आता ज्या ठिकाणी जातो आहे ना त्या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. बघा आता मुंबईमध्ये तर लाईट्स आहेत. आता थोडं पुढे गेल्यानंतर आहे ना काही अशी जागा आहे ती की तिथे लाईट्सच नाही. मग तिथे मला चेक करायचं आहे की माझी जी स्टॉक लाईट आहे ती यूज होईल का. जर यूज होत असेल तशा पण ठिकाणी जर विजिबिलिटी असेल तर यूज करायला पावसामध्ये मला काय हरकत नाही, मी माझे लाईट्स काढून टाकेन. पण जर तिथे यूजच होत नसेल, जर पुढचं काही दिसतच नसेल, तर मग नो आयडिया की मी काढीन नाही काढीन, मी ढाकून ठेवेन. मी असं अगेन्स्ट नाही जात आहे, मी चालूच नाही करत ती लाईट. ऑलमोस्ट आता मी जेव्हा राईडला असतो संध्याकाळची आम्ही राईड टाळतो. मोस्ट ऑफ द टाईम ती लाईट चालूच नसते, ती बंदच असते. आणि जिथे कुठे गरज लागेल तिथेच ती लाईट ऑन असते. जसं की मी कोकण राईड करत असताना फक्त आंबोली घाटामध्ये ती लाईट मी ऑन ठेवलेली, कारण तिथे खरोखर गरज होती. लोक आपली लेन सोडून आमच्या लेनमध्ये येत होते, त्याच्यामुळे ती लाईट ऑन करून ठेवलेली. प्लस विजिबिलिटी पण 0 होती. अशा ठिकाणी ऑन करतो आहे तर ठीक आहे, पण असंच जर पकडत गेले, फाईनवर फाईन मारत गेले, कारण फर्स्ट टाईम पकडला असेल तर 500 रुपये फाईन आहे, त्याच्यानंतर 1,500 रुपये फाईन आहे. असेच जर फाईन मारत गेले तर यार मला असं वाटतं आहे करून की मग जर तुम्ही सक्ती करत असाल फॉग लाईट नका लावू, तर मग हे पण सक्ती करा, हे पण मेक शुअर करा की फॉग लाईट विकले पण गेले नाही पाहिजे. जी गोष्ट विकली गेली जाते ती गोष्ट हमखास लोक घेऊन लावणारच, त्याला तुम्ही काय करू नाही शकत. पण मेन हेच आहे की एकदमच असं रिमूव्ह करणं हा काही उपाय मला वाटत नाही. काहीतरी म्हणजे एक सॉल्युशन आलं पाहिजे की आपण काय करू शकतो, किंवा एका क्रायटेरिया तुम्ही दिलं पाहिजे की आपण कसं करू शकतो. तर चला ठीक आहे. आता बघा आता इथे स्ट्रीट लाईट आहे, तर इथे मी तुम्हाला काय दाखवत नाही. आता मी थोडं पुढे जातो आणि पुढे गेल्यानंतर जिथे पूर्ण अंधार असेल त्यावेळेला आपण एक जस्ट ट्राय करून बघू की स्टॉक लाईट कितपर्यंत आहे, कितपर्यंत साथ देते आपल्याला. तर हे बघा मी असे काहीतरी लोक बोलत होतो. हे बघा भाई हजार्ड चालू करून स्कूटी चालवत आहे, काय बोलणार. बरोबर. हे बघा आता जस्ट दहिसरचा चेक नाका क्रॉस केला आहे आणि इथे लाईट्सच नाही भाई, कसं चालवणार गाडी. विजिबिलिटी आहे पण एवढीच विजिबिलिटी आहे की समोरच्याची जी काही लाईट पडते आहे बॅक लाईट जी रेड कलरची, त्याच्यावरून थोडंफार रोडचा अंदाज लागतो आहे. नाहीतर माझ्या राईट साईडने जे येणाऱ्या गाड्या आहेत त्यांच्या हायबीममुळे मी पूर्ण ब्लाइंड होतो आहे, मला काही हा रस्ता दिसतच नाही. जेवढं थोडंसं जजमेंटलवरती बाईक चालते, जर मोठा खड्डा अचानक खाली आला तर काहीच दिसणार नाही. हे बघा हे तर फक्त आता मी दहिसरचा चेक नाका क्रॉस केला तर ही हालत आहे. पुढे अजून गेलो ना तर तिथे लाईट्सच नाही. तर आता हे बघा मी जस्ट दहिसरच्या पुढे फाउंटनचा जो रोड आहे तो मी क्रॉस केला आहे. त्याच्यानंतर हे बघा स्ट्रीट लाईट्स आहेत पण काय पेटतच नाही आहे, काय यूजच नाही त्यांचा. आणि रोड म्हणजे थोडीफार विजिबिलिटी का आहे, कारण आजूबाजूला गाड्या आहेत त्याच्यामुळे थोडंफार मोठं मला कुठे रोड दिसतं आहे. नाहीतर अधेमध्ये पॅच तर असं आहे की एकदमच ब्लाइंड स्पॉट येतो आहे. तर हाच थोडा प्रॉब्लेम आहे की जर फॉग लाईट असतात ना मग त्या थोडा ब्लाइंड स्पॉटला आपण ऑन केला तर तिथे आपण बऱ्यापैकी बाईक हँडल करू शकतो. नाही तर मोस्ट ऑफ द टाईम तशाच काहीतरी ब्लाइंड स्पॉट्समध्येच अपघात होण्याची शक्यता असते. ते बघा हा आता मला 4था की 5वा रायडर दिसतोय जो हजार्ड ऑन करून गाडी चालवत आहे. एवढा जर रस्ता पूर्ण काळोख असेल तर भाई पावसात काय गाडी चालवणार. अशा टायमाला चला तरी एक वेळ होऊन जातं, पण काही काही छोटे मोठे खड्डे आहेत ना ते खरोखर दिसतच नाही, गाडी खूप बंप करते. हे बघा आता माझ्या राईट साईडने जेवढ्या गाड्या आहेत सर्वांची हाय बीम वायझरवरती आल्यामुळे पूर्ण ब्लाइंड व्हायला होत आहे.
बघा इथे थोडेफार चालू आहेत. पण ठीक आहे, मोठी बोलायचं गेलं तर एवढंच की काहीतरी एक उपाय आला पाहिजे फॉग लाईटवरती. ह्याच्यावरती तुमचं काय मत आहे हे नक्की मला एकदा कमेंट करून सांगा. कारण जर आता मुंबई ट्रॅफिक पोलिसनी हा रूल जर लागू केला तर तो आपल्याला मानलंच पाहिजे, त्यामध्ये काही म्हणजे शकच नाही. पण एकदा आपलं पण विचार केला पाहिजे की जर का लाईट्स काढल्या आणि अशा सर्व स्पॉट्सवरती जर लाईट्सच नव्हते, हे तर मी मुंबईमध्ये आहे, मी जर कुठे बाहेर जायचं झालं, कोकणात जायचं झालं किंवा लोणावळा जाताना काही स्पॉट्स असं आहे की तिथे काळोख आहे पूर्ण, तिथे जायचं झालं तर मग कशी बाईक चालवणार? अपघाताचं प्रमाण खूप जास्त वाढेल. तर थोडंसं काय होईना पण थोडंसं यामध्ये त्यांनीसुद्धा लक्ष दिलं पाहिजे. आणि जर काही पॉसिबिलिटीज असतील, यावरच काही तोडगा निघत असेल तर नक्कीच काढलं पाहिजे. आणि ठीक आहे, चला तर आता मी हा ब्लॉग इथेच एंड करतो. हा ॲक्च्युली ब्लॉग पण नव्हता, एक नॉर्मली असंच माझ्या मनात आलं तर म्हटलं चला एक बनवू, एक गोष्ट शेअर करू. कारण इंस्टाग्रामवरती भरपूर रील्स बघतो आहे मी. कोण बोलतं आहे की फॉग लाईट लावलंच पाहिजे, कोण बोलतं काढलंच पाहिजे, कोण बोलतं आहे कवरच करून ठेवा किंवा हेडलाईटच्या खाली ठेवा. प्रत्येक जणांचे वेगवेगळे विचार आहेत, वेगवेगळी मतं आहेत. तुमचं मत काय हा कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण ते खूप महत्त्वाचं आहे. आणि ठीक आहे, चला आता इथेच एंड करतो मी. जर काही असेल तर आपण नेक्स्ट राईडमध्ये भेटू. तर आपण आता आपली जी काही बाईक राईड्स आहेत हे आता आपण ऑफिशियल केलेलं आहे, म्हणजे एक ऑफिशियल आपलं नाव आहे सफर सेना. तुम्हालासुद्धा या बाईक राईड्सच्या ग्रुपला जर जॉईन व्हायचं असेल तर नक्कीच तुम्हीसुद्धा सफर सेनाच्या पेजला फॉलो करू शकता. मला, प्रज्वलला किंवा रोहितला इंस्टाग्रामवरती फॉलो करू शकता. तर चला भेटूया आता नेक्स्ट राईडला. आणि हेच फॉग लाईटबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा, तुमची मतं मांडा कमेंट्समध्ये. थँक्यू, बाय.